श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, शुभ दिवस. आजच्या दिवशी आपण धनत्रयोदशीविषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. अश्विन महिन्यातील त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. या सणाला धनतेरस किंवा धनत्रयोदशी असे म्हणतात. या दिवशी वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. हा दिवस दिवाळी सुरू होण्यापूर्वी असतो. मित्रांनो, भारतीय संस्कृतीत आरोग्याला अधिक महत्त्व दिले जाते. आरोग्याला संपत्तीसोबतचे स्थान दिल्यामुळे नेहमी आरोग्य धनसंपदा असे म्हटले जाते. त्यामुळे दिवाळीत धनत्रयोदशीला महत्त्व देण्यात आले आहे. जाणून घेऊया याबद्दल. मित्रांनो, पौराणिक कथेनुसार धन्वंतरी हा भगवान विष्णूचा अवतार मानण्यात आला आहे. असे म्हटले जाते की समुद्र मंथनाच्या वेळी तो अमृताचा घागर घेऊन समुद्रात बाहेर पडला होता. धन्वंतरी ही देवता म्हणून पूजली जाते. यामुळे आरोग्य, औषधाचे ज्ञान आणि दीर्घायुष्य प्रदान करते. प्राचीन काळात वैद्यकशास्त्र आयुर्वेदाशी संबंध जोडण्यात आल्यामुळे त्यांना आयुर्वेदाचे जनक म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, पुरातन असे म्हटले जाते की धन्वंतरी यांची उत्पत्ती समुद्र मंथनाशी संबंधित आहे. यामध्ये देव आणि दानवांशी विविध दैवी शक्ती प्राप्त करण्यासाठी दुग्धसागर मंथन केले. समुद्र मंथनाच्या वेळी यातून अनेक गोष्टी बाहेर आल्या आणि त्यातूनच धन्वंतरीही एका हातात अमृताचे भांडे आणि दुसऱ्या हातात औषधी वनस्पती घेऊन समुद्रातून बाहेर पडले. असे म्हटले जाते की धन्वंतरी देव जे अमृताचे भांडे घेऊन आले होते त्याची मागणी देव आणि दानवांनी केली होती, कारण त्यावेळी ते अमरत्वाचे वरदान देऊ शकते. भगवान धन्वंतरीचा अवतार आयुर्वेदाच्या सुरुवातीशी जोडलेला आहे, कारण त्यांनी यावेळी अनेक औषधांचे ज्ञान दिले. यामागे शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधून रोग टाळणे किंवा बरा करणे असा त्याचा उपदेश आहे. कथा धनत्रयोदशीची. धनत्रयोदशीच्या मागे आणखी एक कथा आहे. भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मरण पावणार होता. आपल्या मुलाला जीवनातील सर्व सुख मिळावे यासाठी राजा राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर 4थ्या दिवशी तो मृत्युमुखी पडणार असे त्याला सांगण्यात आलेले होते. त्या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही. त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. संपूर्ण राजाचा महल दिव्यांनी उजळून निघतो. त्यावेळी वेगवेगळी गाणी आणि गोष्टी सांगून जागे ठेवले गेले. त्यावेळी यम राजकुमारच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. त्यामुळे पुन्हा यम आपल्या यमलोकात परततो. तिने राजकुमाराचे प्राण वाचवले म्हणूनच या दिवशी यमदीपदान केले जाते. या दिवशी संध्याकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करून अपमृत्यू टळतो असा सगळ्यांचा समज आहे. मित्रांनो, धन्वंतरीची पूजा करण्याचे महत्त्व. जर तुम्हाला धन्वंतरीची पूजाचे महत्त्व माहीत नसेल तर तुम्ही त्यांची पूजा करणे काहीही उपयोगाचे ठरत नाही. त्यासाठी त्याचे महत्त्व नक्की जाणून घ्या. दिवाळीचा सण हा 5 दिवसांचा असतो. या काळात धनत्रयोदशीचा सण भगवान धन्वंतरीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भगवान धन्वंतरीची विशेष पूजा केली जाते. धनत्रयोदशीला धन्वंतरी त्रयोदशी असेही म्हणतात. हा सण देवाकडून आरोग्य, संपत्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळविण्यास शुभ काळ मानला जातो. या दिवशी धन्वंतरीची पूजा केल्याने वर्षभर आरोग्य चांगले राहते, तसेच अनेक रोगांपासून मुक्ती मिळते. भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. असे मानले जाते की भगवान धन्वंतरीचा जन्म समुद्र मंथनातून आयुर्वेदिक औषधी वाढवण्यासाठी झाला होता. म्हणूनच
धनत्रयोदशीला त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि तसेच अशा प्रकारचे पौराणिक कथा ऐकण्यासाठी किंवा तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर आपल्या बिनधास्त मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.